10 वाजता सभेची वेळ संपते आणि तसं पाहिलं तर मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो आणि त्या एका प्रश्नाच्या उत्तरात माझं भाषण संपेल. एकच प्रश्न की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांचा आहे की शहा, मोदी आणि अदानीचा आहे? आणि तो शाहू फुले आंबेडकरांचाच महाराष्ट्र आपण टिकवणार आहोत की शहा, मोदी आणि अदानीच्या हातामध्ये देणार आहोत? कारण आज योगायोग असा आहे की आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिन. आणि महाराष्ट्र दिन म्हणजे संयुक्त महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राने जो लढा दिला त्या लढ्याची यशोगाथा सांगणारा आजचा दिवस आहे. मी काल मध्यरात्री मुंबईमध्ये हुतात्मा चौकात हुतात्मा स्मारकाला जाऊन वंदन केलं आणि सहज बघितलं हुतात्म्यांच्या त्या मूर्तीकडे. योगायोग आहे, शेतकरी आणि कामगारांची ती मूर्ती, पण त्यांच्या हातामध्ये मशाल आहे आणि तीच मशाल घेऊन आपण आज पुढे निघालेलो आहोत. त्यावेळेला ज्या हुतात्म्यांनी आपल्याला मुंबई मिळवून देण्यासाठी रक्त सांडलं, बलिदान केलं. मी तर खूप लहान होतो, म्हणजे 1960 साली संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. माझा जन्मही 1960 साली झाला. पण माझे आजोबा प्रबोधनकार, अर्थात तेव्हा शिवसेना नव्हती, बाळासाहेब माझे वडील आणि माझे काका यांनी तो लढा प्रत्यक्ष त्याच्यात सहभागी होऊन लढला होता. आणि त्या हुतात्म्यानं वंदन करताना मी मनामध्ये शपथ घेतले. तुम्ही घेणार आहात की नाही? पण शपथ काय की रक्त सांडून मिळवलेली ही मुंबई आम्ही महाराष्ट्रद्रोह्यांच्या हातात जाऊ देणार नाही. आणि जे महाराष्ट्र लुटतायत, जे महाराष्ट्र ओरबाडतायत, त्यांचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही शपथ मी तिकडे घेतलेली आहे. आणि हा सुपडा साफ करावाच लागेल. कारण मुंबई आणि महाराष्ट्राबद्दलचा आकस हा आजचा नाही आहे. तत्कालीन जे मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई कुठले होते? कुठून आले होते? आणि त्यावेळेला म्हणजे इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती. आता 2 सुरतवाले माझ्या छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत आणि आम्ही आमच्या डोळ्यावरती काही झापडं लावून बघत बसणार? पवार साहेब, तुम्ही बोललात ते बरोबर आहे. यांना या महाराष्ट्राच्या मातीमधले 2 पक्ष म्हणजे काँग्रेस तर आहेच, पण शिवसेना आणि राष्ट्रवादी ही संपवायचे. कारण त्यांना असं वाटतंय की हे 2 पक्ष संपले म्हणजे महाराष्ट्र आपल्या बापाचा झाला. अजिबात नाही. मोदीजींना मी सांगतोय की मोदीजी, तुम्ही पंतप्रधान पदाला साजेल अशा भाषेमध्ये बोला. सध्या मोदी सरकारचं गजनी सरकार झालेलं आहे. 14 साली काय बोलले 19ला आठवत नाही, 19ला काय बोलले 24 साली आठवत नाही, आणि 24 सालानंतर तर ते सत्ता बघणारच नाहीयेत, अजिबात बघणार नाही. पण तुम्ही पवार साहेबांबद्दल ज्या भाषेत बोललात, भटकती आत्मा, त्याच्याबद्दल मी काल तर समाचार घेतलाच आहे. पण मुद्दामून सांगतो, आता सहज मी हातकणंगलेवरून इथे येताना व्हॉट्सॲपवरती एक व्हिडिओ आला आणि अटलजी तेव्हाचे पंतप्रधान पवार साहेबांचं कौतुक करत होते. त्यांनी केलेलं आहे. आणि कौतुक कशाबद्दल? तर गुजरातमध्ये जो भूकंप आला होता, झाला होता, हे अटलजींचे शब्द आणि तो व्हिडिओ माझ्याकडे आत्ता आहे. अटलजींनी सांगितलं की पवार साहेबांबद्दल की हा माणूस दुसऱ्या पक्षाचा आहे, हा माणूस दुसऱ्या राज्यातला आहे, तरी देखील स्वतःहून पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की मी महाराष्ट्रामध्ये असताना जो आमच्याकडे भूकंप झाला होता लातूर, किल्लारी, त्याच्यामुळे त्या आपत्ती व्यवस्थापनाचे काही मार्ग मला माहिती आहेत. काय मदत पाहिजे ती सांगा, मी करायला तयार आहे. पक्षाच्या पलीकडे जाऊन, राज्याच्या सीमेपलीकडे जाऊन पवार साहेब धावून गेले होते गुजरातला आणि मदत केली होती. म्हणून अटलजी पंतप्रधान असताना त्या आपत्ती व्यवस्थापनाचं अध्यक्षपद हे पवार साहेबांकडे दिलं होतं.
याला दिलदारपणा लागतो, जो पवार साहेबांकडे आहे आणि अटलजींकडे होता. आणि आता हे जे बोलतायत की एक भटकती आत्मा, मग मोदीजी जसं भटकती आत्मा असते तसं वखवकलेला आत्मा सुद्धा आहे आणि तो सुद्धा महाराष्ट्रात फिरतोय. आणि हा एवढा वखवकलेला आहे की स्वतःची तुलना म्हणजे राम मंदिराच्या वेळेला एक कोण तो सागर गोटा आहे तिथलाच कुठला तरी, त्यांनी सांगितलं मोदीजी म्हणजे आजचे शिवाजी महाराज आहेत. अजिबात नाही. आमच्या दैवताची तुलना मोदींबरोबर होऊ शकत नाही, मोदींची तुलना महाराजांसोबत होऊ शकत नाही, कदापि नाही. त्या सागर गोट्याला सांगतोय, जर मोदींचा तुम्ही भक्त असाल तर घरी त्यांचा उदो करा, पण आमच्या महाराष्ट्राच्या दैवताच्या वाटेला जाऊ नका. आणि वेडावाकडा कोणी आणून ठेवाल आणि महाराजांची तुलना कराल तर महाराष्ट्र सहन करणार नाही. आणि म्हणूनच मी बोलतोय की जो महाराष्ट्राच्या मुळावरती आलेला आहे त्याचा सुपडा साफ आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. मोदीजी तुम्ही भटकत्या आत्म्याबद्दल बोलताय, कोण मांस खाते, कोण मटण खाते, कोणाला किती मुलं व्हावी. अरे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, आम्ही काय करू शकतो. तुम्हाला राजकारणामध्ये मुलं होत नाहीत नेते म्हणून, आमच्यातले चोरतात त्याला आम्ही काय करू. आमच्यातले गद्दार चोरून तुम्हाला उभे करावं लागतात, हे तुमचं अपयश आहे, आमचं नाहीये. अरे आमची काही पोरं तुम्ही चोरलीत, मुलं पळवणारी टोळी, काही गद्दार चोरलेत, पण हे बघा ना किती आहेत. अरे तुम्ही 40 चोरले असाल, पवार साहेबांचे काही चोरले असाल, पण आज लाखो लोक, नवे महाराष्ट्रातले करोडो लोक ही माझ्यासोबत पवार साहेबांसोबत आणि आपल्या महाविकास आघाडी काँग्रेस सोबत ही खांद्याला खांदा लावून तुमचा सुपडा साफ करण्यासाठी उभे आहेत. ही प्रधानमंत्र्याची भाषा आहे की कोण मटण खाते, कोण मांस खाते. मग जर मी असं बोललो की हे कोल्हापूर कशासाठी प्रसिद्ध आहे, तांबडा आणि पांढरा रस्सा, मग जर मी असं बोललो तुम्ही देणार तर नाहीच आहात मत त्यांना, पण उद्या मोदी सरकार परत आलं तर तांबडा पांढरा रस्स्याच्या जागी ढोकळा आणि शेव पापडा मिळेल असं बोलू मी. आणि चालेल तुम्हाला. कोल्हापूर शेव आणि फाफडा, कोल्हापुरी ढोकळा नाही, कोल्हापुरी म्हणजे अस्सल तांबडा पांढरा रस्साच पाहिजे, झणझणीत. आम्हाला गुळमुळीत काय लागतच नाही. आणि म्हणूनच म्हणतात ना लवंगी मिरची, त्या मिरचीचा